सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रिया श्रिया ही हिंदी वेब विषयात प्रसिद्ध आहे. मराठीपेक्षा अधिक काम तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये केलं आहे. सचिन आणि सुप्रिया यांची एकुलती एक लेक एकेकाळी अक्षरशः मृत्यूच्या दारातून परत आली आहे आणि याबाबत स्वतः खुलासा सचिन पिळगावकर यांनी ही भावूक आठवण त्यांच्या आत्मचरित्रात शेअर केली आहे. श्रिया 2011 मध्ये तिच्या US मधील मैत्रिणीच्या डॉक्युमेंटरीमध्ये काम करत होती. डॉक्युमेंटरीच्या शूटिंगसाठी ती बिकानेरला गेली होती आणि तिथे ती प्रचंड आजारी पडली. त्यामुळे तिला डेंग्यूच्या आजाराचं निदान दाखवण्यात आलं होतं. तिच्या पांढऱ्या पेशींची संख्या 5000 एवढी होती. त्यामुळे तिला लगेचच कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी तिच्या टेस्ट करण्यात आला तेव्हा समजलं की तिच्या पांढऱ्या पेशींची संख्या 3000 एवढी झाली आहे आणि त्यानंतर लगेचच 2 तासांनी ती संख्या 2500 एवढी झाली होती. त्यामुळे ते पाहून डॉक्टर सुद्धा हादरले होते. नेमका तिला कोणत्या प्रकारचा डेंग्यू झालाय हे डॉक्टरांना सुद्धा समजत नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी बॉन मॅरोची टेस्ट करण्याचं ठरवलं आणि त्याच दिवशी एकापेक्षा एक या चित्रपटाचे शूटिंग होणार होतं. त्यावेळी गणपतीची पूजा करताना सचिन यांना अश्रू अनावर झाले होते आणि त्यानंतर श्रियाच्या आजाराचं नेमकं निदान समजलं. त्यामुळे तिच्यावर योग्य औषधोपचार झाले आणि त्यात तिची प्रकृती हळूहळू ठीक होत गेली. त्यामुळे श्रिया अक्षरशः मृत्यूच्या दारातून परत आली असा खुलासा सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे. तर सचिन पिळगावकर यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.